इतिहासामध्ये महिलांच्या मुक्तीला विरोध झाला असं संभाजी भगत म्हणाले। त्यावेळी विरोध करणारे आज महिला दिन साजरा करतात। शाहीर संभाजी भगत यांनी ही मोठं वक्तव्य केलंय। भक्ती चळवळीनेही महिलांबाबतीत पुरोगामी विचार केला। वारकरी संप्रदायाचं नेहमी स्त्रियांच्या बाजूने उभा राहिला असं भगत यांनी म्हटलं आहे। ज्यांनी इतिहासभर महिलांच्या मुक्तीला विरोध केला ते सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये याचं सेलिब्रेशन करतात। भारताच्या इतिहासामध्ये महिलांच्या मुक्तीसाठी कोण लढलं असं जर एक विचार केला तर फार पुरातन काळात जायला नको, परंतु 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये एक महत्तम क्रांतिकारक महामानव जन्माला आला आणि ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांनी प्रथमतः संघामध्ये स्त्रियांना स्थान दिलं। जनाबाई असेल, मुक्ताई असेल, या स्त्रिया अनेक स्त्रिया आहेत। या स्त्रियांनी जे लेखन केलेलं आहे, अभंग लेखन केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीचा विद्रोह केलेला आहे तो पाहता वारकरी संप्रदाय हा स्त्रियांच्या बाजूने उभा राहिला आहे असं दिसतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।